नमस्कार यूट्यूब फॅमिली, परीत किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय झणझणीत तिखट ठेचा लच्छा पराठा। ही रेसिपी ज्यांना झणझणीत चमचमीत खायला आवडतं त्यांच्यासाठी स्पेशल होणार आहे। चला मग सुरू करूया। पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पराठ्यासाठी लागणारी गव्हाची कणिक, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, मीठ, तेल किंवा तूप। सर्वात आधी ठेचा बनवून घेऊया। तर तव्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे, त्यावरती मिरची टाकायची, लसूण टाकायचा, शेंगदाणे टाकायचे आणि याला आपण आता खरपूस असं खमंग भाजून घ्यायचं आहे। ठेचा आपला भाजून होतो मित्रांनो, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। हे बघा, तुम्ही बघू शकता आपला मिरच्या, लसूण, शेंगदाणे भाजून झालेले आहेत। खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मस्त त्याला। आता आपण याच तव्यावरती त्याला तांब्याच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला मॅश करून घ्या। एकदम शेंगदाणे, लसूण, मिरची असं मॅश करून घ्या। गरम गरम हे एकदम असं बारीक होऊन जातं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला चवीनुसार आणि मग पुन्हा एकदा बारीक करा, मॅश करा। एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला ठेचा जर कसा बनवायचा माहितीच असेल, तुम्ही बनवला असेल माहीत, तर तुम्ही अशा प्रकारे ठेचा बनवू शकता। बघू शकता आपला ठेचा तयार आहे। ठेचा आपण बारीक झालेला आहे। तयार झालेला ठेचा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया साईडला। पराठा बनवण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवून घ्यायची आहे। नॉर्मल आपण जशी चपाती बनवतो तशी एक चपाती बनवून घ्यायची आहे। पिठाचा छोटा गोळा घेऊन एक कोरड्या पिठामध्ये डिप करून आपण एक गोलसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। नॉर्मल जशी आपण चपाती बनवतो तशी चपाती बनवून घ्यायची। जास्त जाडही लाटायची नाही, जास्त पातळही नाही, मिडियम साईजमध्ये अशी चपाती तुम्ही बघू शकता चपाती लाटून झालेली आहे आपली। आता यावर आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे। पूर्ण चपातीवरती आपण तेल किंवा तूप लावून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तूप किंवा तेल लावून घ्या। म्हणजे काय आहे ना, आपल्याला ज्या लेअर बनवायच्या आहेत त्या एकमेकांना चिपकल्या जाणार नाहीत आणि मस्त आपल्या पराठ्याला लेअर बनणार आहेत। त्यासाठी आपल्याला कोरडं पीठसुद्धा इथे थोडंसं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। कोरडं पीठ स्प्रिंकल झाल्यावरती त्यावरती आपण आहे ना ठेचा पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेचा पसरवून आहे ना अशा प्लेट करून घ्यायच्या आहेत। बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं प्लेट करून घ्या। थोडंसं ॲडजस्ट करून त्या प्लेट थोडंसं आपल्याला असं लांब करायचं आहे हाताने आणि त्यानंतर आपल्याला तो त्या प्लेट आपण गोल राऊंडमध्ये आपण आता त्याचा एक उंडा बनवणार आहोत। असा गोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकसारखा। तुम्ही बघू शकता असा गोल बनवून झालेला आहे। बघू शकता तुम्ही गोल आपला उंडा बनवून झाला आहे। आता त्याचं तोंड आपण इथे बंद करून घ्यायचं आहे। तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे आपला पराठा लाटताना विस्कटणार नाही किंवा फाटणार नाही आहे। आता याला थोडं कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं आणि हलक्या हाताने थोडंसं हळूहळू लाटून घ्यायचं आहे। मीडियम साईजमध्ये आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। जास्त मोठाही नाही करायचा आहे आणि जास्त छोटाही नाही, असं आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। जास्त जाड वगैरे नाही करायचं आहे। आता आपला पराठा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण त्याला मस्त असा खमंग भाजून घेऊया। त्यासाठी तव्यावरती मी इथे तूप टाकलेलं आहे आणि आता आपण पराठा भाजून घेऊया। 1 मिनिटभर एक साईडून आपण पहिला भाजून घेऊया त्याला, त्यानंतर पलटी करूया आणि आता बघू शकता कसा कलर आलेला आहे। आता यावरून सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे। दोन्ही साईडून आपण तूप लावून त्याला खरपूस असा खमंग गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी आपला पराठा तयार आहे। मस्त झणझणीत पराठा आपला तयार झाला आहे, लेअरवाला एकदम। बघा एकदम लेअर वगैरे अशा आलेल्या आहेत आपल्या पराठ्याला आणि असा झणझणीत पराठा आहे। आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आपला पराठा। तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी स्नॅक्समध्ये पण तुम्ही हा बनवू शकता। आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।